हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज मी कोंबडी पालनाबद्दल एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये मी कोंबड्यांबद्दल इन्फॉर्मेशन दिली, त्यांना फीड, त्यांची वॅक्सिनेशन आणि त्यांची केअर कशी करायची. तर हा व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली बघा. तुम्ही गावरान कोंबडीला काय पण खायला टाकू शकतात, जसं की पालक टाकू शकतात, मेथी टाकू शकतात, जे पण म्हणजे उरलेलं माळवं असेल ते टाकू शकतात, टमाटे खराब टाकू शकतात, ककडी टाकू शकतात, गाजर टाकू शकतात, पुन्हा गोबी टाकू शकतात, पुन्हा कद्दू भोपळे असतात ते टाकू शकतात, पपई खराब झालेली टाकू शकतात. असे खूप काही आयटम आहेत जे तुम्हाला त्यांना टाकता येतील. पण ते टाकता तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की त्यांना फीड पण द्यायचं कंपनीचं, म्हणजे कंपनीचं फीड थोडं तरी असलं का, तर त्यापासून त्यांना कॅल्शियम, प्रोटीन जे पण मिनरल आहेत ते भेटतात, कारण की त्यामध्ये थोडी क्वांटिटीमध्ये असतात. आणि त्यासोबत त्यांना थोडं तुम्ही कॅल्शियम देऊ शकतात, ज्याने अंड्यावरचं कवर आहे ते तयार होईल. जर तुम्ही कॅल्शियम नाही दिलं तर अंड्याचं कवर तयार होणार नाही आणि त्याने ते अंडे देणार नाहीत, आणि तुम्हाला वाटेल की तुमच्या कोंबड्या अंडे देणार नाहीत. तर काही लोक तसंच करतात, त्यांना एक प्रकारचंच खायला टाकतात, जसं की फक्त त्यांना तांदूळ टाकणार किंवा त्यांना ज्वारी टाकणार. तर असे जर टाकलं तुम्ही ज्वारी तांदूळ असे नुसतं टाकलं तर त्याने अंडे देत नाहीत. आणि अंडे जास्त कोंबड्या बाजरीने देतात, कारण की बाजरीमध्ये पण थोडी प्रोटीन असतं. तुम्ही गहू असे सवते नाही टाकायचे, त्याला पण तुम्ही क्रश करून टाकू शकतात, गव्हाला पण, मकाला पण क्रश करून टाकू शकतात. त्याने त्यांना प्रोटीन भेटतं थोडं थोडं. तुमच्याकडे जर 100 कोंबड्या झाल्या तर त्यांच्यामध्ये 40 ते 30 ते 40 या रेंजमध्येच अंडे निघणार, कारण की त्यामध्ये तुमचे 10 ते 12 कोंबड्या असणार. कारण की 8 ते 10 कोंबड्यांमध्ये एक कोंबडा कंपल्सरी असायला पाहिजे. जर तसं नसेल तर मग जे आपले अंडे आहेत ते फर्टिलाइज नाहीत होत आणि त्यांनी पिल्ले निघत नाहीत. जर समजा तुमच्याकडे 20 अंडे आहेत आणि त्यामधले जर फर्टिलाइज अंडे नसणार, आणि फर्टिलाइज अंडे तेव्हा होतात जेव्हा कोंबडा असन, तर तेव्हाच अंडे फर्टिलाइज होतात. नाहीतर मग अंडे असं पण कोंबड्या देतात, बिना कोंबड्याचे पण कोंबड्या अंडे देतात, पण ते फर्टिलाइज नसतात, म्हणून त्यातून पिल्ले बी नाही निघू शकतात. तर फर्टिलाइज अंडे पण पाहिजेत, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता प्रश्न आला की 100 कोंबड्यांमध्ये खायला किती टाकायला पाहिजे. तर जर तुमच्याकडे वेस्टेज असेल किंवा जसं की तुमच्याकडे खराब मेथी, पालक असं काही भेटत असेल, जे खराब झालेलं असेल, तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता, तुमच्या शेजारी कुठं असेल मार्केट तुमच्या गावामध्ये, तर तिथून कलेक्ट करायचं आणि ते त्यांना टाकायचं. म्हणजे ते तुम्ही खूप स्वस्त भेटेल तुम्हाला, 100 रुपयामध्ये खूप सारं भेटेल ते, कारण की ते खराबच होणार असतं, ते फेकून देणार असतात. 50-100 रुपयामध्ये तुम्हाला खूप भेटेल, म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये भेटेल. आणि दुसरं म्हणजे त्यासाठी लागेल तुम्हाला एक फीड कंपनीचं. तर त्यांच्या मागं तुम्ही 1 किलो तरी मिनिमम तुम्ही त्यांना फीड टाकू शकता, 1 किलो ते 2 किलो. कारण की जर तुम्ही तेवढं फीड टाकलं तर त्या 100 कोंबड्यांमध्ये ते फीड मिक्स होईल, आणि त्या फीडसोबत तुम्हाला टाकायचं त्यामध्ये त्यांना बाजरी, ज्वारी, मका असं आलटून पलटून टाकायचे. म्हणजे हप्त्यातून 2 दिवस बाजरी टाकल्यावर 2 दिवस मका टाकायची, 2 दिवस तांदूळ टाकायचे, 2 दिवस ज्वारी टाकायची. ह्याने काय होईल की कोंबड्यांची जी पण मिनरलची कमतरता असते किंवा प्रोटीनची कमतरता असते ती फिक्स होईल. आणि प्रत्येक 1 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर त्यांना गंबोरोची लस कंपल्सरी द्यायला पाहिजे. कारण की गंबोरो आणि लासोटा हे 2 लस आहेत, त्या लहानपणी त्यांना दिलेल्या असतात. 7 दिवस झाल्यानंतर, 14 दिवस झाल्यानंतर, असं करीत लहानपणी दिलेल्या असतात लस कोंबड्यांना. पण जेव्हा मोठ्याल्या होतात तेव्हा पण त्यांना 1.5 महिन्याला ह्या गंबोराला आणि लासोटा लस द्यायला पाहिजे. आणि जे आपला फार्म आहे, समजा हा माझा फार्म आहे पुढचा, तर त्यामध्ये जे पण बाहेरचा परिसर आहे, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात तर जास्त गरज नाही, पण उन्हाळ्यात त्या शेजारी तुम्ही हे मारू शकतात, कोर्सिनिल TH हे नाव आहे त्याचं. हे तुम्ही डायरेक्ट त्यांना फवारा मारला का, मग जे पण लासोटा गंबोरा आहे जे बनायचे ते बनत नाहीत. कारण की ते बनत आहेत, समजा शेजारी काही घाण असेल, चिखल, तर त्यात बनतात ना, तर ते बनत नाहीत त्यांनी. म्हणजे तुम्ही 15 दिवसाला त्याचा पण फवारा मारू शकता. आणि पुन्हा दुसरं म्हणजे जर कोंबड्यांमध्ये आपल्या विकनेस दिसत असली, जर त्या कोंबड्या जास्त ॲक्टिव्ह दिसत नसल्या, म्हणजे थोडे बंद झालेल्या असल्या, तर बंद झालेल्या कोंबड्यांसाठी तुम्ही त्यांना वापरू शकता. एक पावडर येते तर ती पावडर असते, ती पावडर पण तुम्ही त्यांना देऊ शकता, ज्याने त्यांची विकनेस कमी होईल. आणि पुन्हा त्यातल्या त्यात जर तुम्हाला जास्तच विकनेस वाटत असली, किंवा म्हणजे समजा तुम्ही नवीन पिल्ले आणले, त्यांना जरा कमी वाटत असलं काही, तर त्यांना तुम्ही विमरल फोर्ट म्हणून एक औषध असतं आहे डब्बा, तर ते तुम्ही देऊ शकता. वायमरलने काय होतं माहिती आहे का, त्यांच्या जी एनर्जी, इन्स्टंट एनर्जी पाहिजे असते ती भेटते त्यांना. आणि त्यांनी ते गुळ पाणी पण तुम्ही ते अल्टरनेटिव्ह म्हणून देऊ शकता. तर ते पण तुम्ही, आणि पुन्हा त्यासाठी तुम्ही अजून एक यूज करू शकता,
तर तुम्हाला माझ्या मागे तिकडे एक लिंबाचं झाड दिसत असेल. तर लिंबाचं झाड असतं का, तर लिंबाचा पाला त्याला काय करायचं, क्रश करायचं मिक्सरमध्ये आणि ते क्रश केल्यानंतर त्याचा जो गाडा आहे तो त्या पाण्यामध्ये टाकायचा त्यांचे 2 दिवस. कारण की जर ते केलं तर त्यांचे जे पोटातले जंतू आहेत ते मरून जातात. आणि पुन्हा त्यासोबत त्या पाणी झालं का पुन्हा दुसऱ्या वेळेस काय करायचं, त्यामध्ये हळद टाकायची. पुन्हा जे मोठाले मसाले आहेत जसे गरम मसाले, ते मसाले पण तुम्ही टाकू शकता जर कोंबड्यांना विकनेस आली तर. काय अशा गोष्टींनी त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती. काही गोष्टी आहेत ज्याची दक्षता तुम्ही घेऊ शकतात. आणि पावसाळ्यात एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम होती की त्यांच्या पाणी होते त्यांच्या शेडमध्ये. तर आपल्याला वाटतं की ते घाण पाणी पितात आणि त्यांचं दुखणं येईल. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, गावरान कोंबड्यांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते, त्यांना सहजासहजी काय होत नाही. जर तुमचा फार्म खूप मोठा असेल, म्हणजे कंपाऊंड असं मोठं असेल, तर मी इकडं सोडलेलं आहे हे कोंबड्या बघत मी किती मोठ्या कंपाऊंडमध्ये. तर त्यांना सवय असती, जरी खराब घाण असली काय असलं पाणी खराब असलं तरी पण त्यांना ॲडजस्ट होतं, जास्त फरक पडत नाही. आणि म्हणजे तुम्ही काळजी करताना त्याची तर इतकी काळजी करायची गरज नाही, फक्त जागा मोठी पाहिजे. हा जर तुमचे सोनाली किंवा पातळी किंवा अशा RIR अशा जर कावेरी जाती असल्या कोंबडी तर तिला होऊ शकतो इम्पॅक्ट, कारण की त्यांची इतकी इम्युनिटी स्ट्रॉंग नसते. पण गावरांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते म्हणून काही होणार नाही त्यांना. तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्यांना फक्त जितकं होईल तितकं स्वच्छ पाणी ठेवा त्यांना पिण्यासाठी तरी, कारण की ते स्वच्छ पाणी पितानंतर ॲटलिस्ट त्यांना थोडं तरी स्वच्छ पाणी भेटेल. ही काय माहिती होती जी मला ह्या फील्डमध्ये कोंबड्यांच्या फील्डमध्ये काम करून भेटलेली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी असेच व्लॉग माझ्या कोंबड्यांच्या फार्मचे टाकत असतो चॅनलवरती. जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मला नंतर जास्त व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटेल. आणि कमेंटमध्ये सांगा जर तुमच्या काही फार्ममध्ये अडचण असली किंवा तुमचा फार्ममध्ये कोंबडीला काही अडचण असली तर मी त्याला डेफिनेटली त्याच्यावर व्हिडिओ बनेन आणि तुम्हाला पर्सनली सांगेन. एखाद्या वेळेस जर तुम्ही मला कमेंट केला की अशी अशी प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन मी डेफिनेटली सांगेन. तर मी पूर्ण हे कवर करीन आता. तर सध्या तर मी हेच करतो आहे व्लॉगिंगमध्ये. तर तुम्हाला काही अडचण असली तर मला डेफिनेटली विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू जर तुम्ही ह्यापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर.